Hello my dear students. In this video we are going to learn 1.5 his first flight. Dear students, the lesson is very interesting, very meaningful lesson, and the lesson is written by Liam O'Flaherty. Liam O'Flaherty is the name of the writer of this lesson. Dear students, I am going to tell you the introductory note of the lesson. This is a story of a seagull who lived with his family. His little brothers and sister already learned how to fly the day before. He had been afraid to fly with them. This lesson gives everyone inspiration who is afraid to do any difficult task for the first time in their lives. For the students also, it is important not to be afraid of doing anything new. Learn it, try it, and be successful. This is the introductory note of this lesson, dear students. विद्यार्थी मित्रांनो, या लेसन मध्ये सी गर्ल आहे आणि तो आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्याचे भावंड, त्याची बहीण यांना आकाशात उंच भरारी घ्यायला ते शिकले आहेत, त्यांना उडायला येते. परंतु हा सीगल मात्र उडू शकत नाही, कारण तो खूप घाबरतो. आणि म्हणून त्याचे पालक त्याला इन्स्पिरेशन देतात, त्याला प्रोत्साहित करतायत की तू सुद्धा भरारी घेऊ शकतोस, फ्लाईट घेऊ शकतोस. म्हणजे जीवनात कितीतरी कठीण काम असलं, डिफिकल्ट टास्क असलं, चॅलेंजिंग असलं, तरी न घाबरता आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपण त्यामध्ये सक्सेस मिळू शकतो. अशा प्रकारचा बोध ह्या लेसनमध्ये फ्लॅहर्टी ह्या रायटरने दिलेला आहे. लेट्स स्टार्ट द लेसन ऑन पेज नंबर 31. See here, his first flight. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. Dear ones, try to understand these lines. या ठिकाणी आपण जर पाहिलेत तर दोन वर्ड्स आहेत, डार्क वर्ड लेज आणि ब्रिंक. लेज म्हणजे काय पहा, अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल और हियर अ क्लिफ. अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल और हियर अ क्लिफ. या ठिकाणी याचा अर्थ, लेजचा अर्थ आहे क्लिफ, आणि क्लिफ म्हणजे काय तर खडकाचा ती रांग. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. त्या खडकांवर, त्या रांगेत खडकांच्या तो सीगल एकटाच त्या ठिकाणी होता, अलोन होता. हिज
Two brothers and sister had already flown away the day before. आणि द डे बिफोर त्याचे भावंड, दोन भाऊ आणि बहीण हे ऑलरेडी त्यांनी भरारी घेतली होती. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि हा मात्र आपल्या भावंडांसोबत जाऊ शकला नाही, उडू शकला नाही, कारण तो खूप घाबरत होता. अफ्रेड. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. Brink म्हणजे काय पहा? The edge of a steep place. The edge of a steep place. म्हणजे उंच असा जो प्लेस असतो, कडा आपण ज्याला म्हणतो, एज म्हणजे कडा. तर तो काय करायचा पहा? Somehow when he had taken a little run forward to the brink, थोडासा तो रन करायचा, जायचा, परंतु attempted to flap his wings, he became afraid. तो पुन्हा घाबरायचा. आपले पंख फ्लॅप करायचा, थोडासा रन करायचा, पण पुन्हा घाबरायचा. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. पहा त्याचं कारण, भीतीचं कारण काय होतं पहा? त्याचे लिटल ब्रदर्स, सिस्टर हे सहजपणे आकाशात भरारी घेत होते आणि हा मात्र खूप घाबरत होता आणि म्हणून तो उडू शकत नव्हता. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर द ग्रेट एक्सपान्स ऑफ अ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ, म्हणजे जेव्हा तो खाली बघायचा तर त्या ठिकाणी त्याला प्रचंड मोठा स्ट्रेच, विस्तीर्ण, अफाट असा समुद्र दिसायचा. माइल्स डाऊन, अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. माइल्स डाऊन, खूप दूर वर खाली. He felt certain that his wings would never support him. तो नेहमी असा विचार करायचा की त्याचे पंख खूप लहान आहेत आणि त्यामुळे तो हिम्मत करत नव्हता की आपले पंख सपोर्ट करू शकत नाही असं त्याला वाटायचं. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. पहा, पुढे त्या कड्यापर्यंत यायचा धावत, थोडंसं फ्लॅप करत, पुन्हा ती थांबायचा, पुढे जंप, पुढे भरारी घेऊ शकत नव्हता कारण खाली समुद्र होता, प्रचंड मोठा, विस्तीर्ण, खूप माइल्स डाऊन असा समुद्र पाहून त्याला भीती वाटायची. आपले पंख सपोर्ट करू शकणार नाहीत या भीतीने तो पुन्हा माघारी यायचा आणि त्या लेजच्या ठिकाणी जाऊन बसायचा, स्लेप करायचा, रात्री झोपायचा. लिटल होल अंडर द लेज, त्या ठिकाणी त्या खडकांच्या रांगेमध्ये एक छोटंसं होल होतं. वेअर ही स्लेप ॲट नाईट. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर whose wings were far shorter than his own ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. मित्रांनो, इथे पहा त्याचे भावंड त्याला कशा प्रकारे प्रोत्साहित करायचे. Even when each of his brothers and his sister whose wings were far shorter than his own, या सीगल्सपेक्षा त्याच्या तुलनेत त्याचे भावंडाचे, भावांचे, बहिणीचे जे विंग्स होते ते शॉर्ट होते. तरी देखील रॅन टू द ब्रिंक, ते त्या ब्रिंकपर्यंत धावत जायचे. हुज विंग्स वेअर फ्लॅप्ड देअर विंग्स, आपले पंख फ्लॅप करत
फ्लू अवे, दूरवर उडून जायचे. ही फेल टू मस्टर अप करेज. बघा, मस्टर अप करेज ही फ्रेज आहे. टू मस्टर अप करेज म्हणजे हिम्मत एकवटणे, धाडस दाखवणे. ही फेल टू मस्टर अप करेज टू टेक द प्लंग विच ॲपियर टू हिम सो डिस्परेट. तो मात्र कुठल्याही प्रकारचं हिम्मत एकवटू शकत नव्हता आणि त्यामुळे तो खूप नाराज व्हायचा. His father and mother had come around calling to him, shrilly upbraiding him, threatening to let him starve on his legs unless he flew away. But for the life of him, he could not move. पहा, या ठिकाणी शब्द आहेत. श्रीली म्हणजे इन अ लाऊड हार्श व्हॉइस, कर्कश आवाज. अपब्राइडिंग म्हणजे स्कोल्डिंग, म्हणजेच दमदट्टी करणे, खळपट्टी काढणे. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. त्याचे आई वडील, त्याचे बाबा, त्याची आई त्याला मोठ्याने ओरडायचे, रागवायचे त्याला, कारण त्याच्यापेक्षा लहान भावंड उडत होती आणि हा मात्र उडत नव्हता, घाबरायचा. आणि म्हणून हिज पॅरेंट्स स्कॉल्डिंग हिम, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज. बघा, त्याला भीती द्यायचे, त्याला दम भरायचे की जर तू प्रयत्न नाही केला उडण्याचा तर तुला आम्ही स्टार्व ठेवू, तुला उपाशी ठेवू. त्याच लेजवर, त्याच खडकांच्या रांगावर बसून राहायचं. उडता येत नाही म्हणून तर तुला आम्ही खायला देणार नाहीत, उपाशीच राहायचं जोपर्यंत तू उडणे शिकत नाही तोपर्यंत. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. तरी इतकं करून सुद्धा तो अजिबात हलत नव्हता. ही कुड नॉट मूव बिकॉज ऑफ ही had not any courage to take a flight. He was very afraid to run, to flap, to fly in the sky, and therefore he could not move. See the next paragraph. That was 24 hours ago. 24 तासांपूर्वी. Since then nobody had come near him. 24 hours झालेत तरी देखील त्याच्याजवळ कोणीच फिरकलं नव्हतं. कोणीच म्हणजे कोण? त्याचे आई वडील, त्याचे भावंडे, त्याच्याजवळ कोणीही आलं नव्हतं. 24 hours झाले होते. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. Very interesting, very nice. काय म्हटलं पा? 24 तास उलटून गेले तरी त्याच्यापर्यंत कोणीही यांपैकी फिरकलं नव्हतं. He had watched his parents flying. तो बघत होता, तो वॉच करत होता त्याचे पॅरेंट्स की कशा प्रकारे आकाशात फ्लाइंग करतायत. विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, आपल्या भावांसोबत, आपल्या बहिणीसोबत त्याचे पालक छान आकाशामध्ये फ्लाइंग करत होते. हे तो पाहत होता. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. त्याचे पालक, त्याचे पॅरेंट्स त्याच्या भावंडांना कसं उडायचं त्यासाठीचं शिक्षण, परफेक्शन कसं येईल त्या फ्लाइंगमध्ये ते देत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स. व्हेरी नाईस. खूप छान वाटतं हे स्कीम केलेलं. स्कीम म्हणजे काय पहा? स्कीम म्हणजे मूव लाईटली जस्ट अबोव अ सरफेस हिअर द सी. म्हणजेच काय? समुद्राला अलगद स्पर्श करून डाईव्ह मारणं, अलगद स्पर्श करून निघून जाणं, त्याला स्कीम म्हणायचं.
तर टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स, त्या समुद्रातील लाटांना कशा प्रकारे अलगदसा स्पर्श करून निघून जायचं याची टेक्निक पॅरेंट्स त्याच्या भावंडांना बहिणीला देत होते. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि ते फिश कसे पकडायचेत त्याची सुद्धा शिकवण त्याचे पॅरेंट्स त्यांना त्याच्या भावंडांना बहिणीला देत होते. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock. पहा, हेरिंग म्हणजे काय? अ सॉफ्ट फिन्ड सी फिश. हेरिंग हा एक प्रकारचा मासा असतो, अतिशय सॉफ्ट फिन असलेला समुद्र मासा असतो. डिहोर इट अप हंग्रीली, डिओरचा अर्थ आहे अधासीपणे खाणे. सी हिअर, अँड ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग. त्याने एवढं पण पाहिलं त्याच्या मोठ्या भावाने डाईव्ह मारत एक मासा पकडला. पहिली शिकार त्याने केली. पहिल्यांदाच आपलं फूड स्वतः त्याने पकडलेलं आहे. अँड डिओर इट, आणि हताशीपणे खातोय, मजा घेतोय. स्टँडिंग ऑन अ रॉक, खडकावर उभं राहून. while his parents circled around raising a proud cackle, त्याचे पालक मात्र वरती घिरट्या घालतायत. कॅकल म्हणजे काय? utter a shrill cry, म्हणजेच कर्कश आवाज. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. पहा, या ठिकाणी आपण शब्द पाहिला. कॅकल म्हणजे अटर अ श्रील क्राय, म्हणजे कर्कश अशा प्रकारे उच्चारणे, ओरडणे. क्लिफ म्हणजे अ हाय स्टिफ फेस ऑफ ए रॉक, दगडाचा उंच असा भाग. आणि कावर्डिस म्हणजे लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, आपण त्याला भित्रा म्हणतो कावर्डिस म्हणजे. While his parents circled around raising a proud cackle, त्याचे पालक वरती घिरट्या घालत त्याला ओरडत होते. And all the morning the whole family had walked about on the big plateau, आणि संपूर्ण फॅमिली सकाळी त्या प्लॅट्यूवर, पठारावर वॉक करत होते. मिड डे डाऊन द अपोजिट क्लिफ, taunting him for his cowardice, आणि समोरून त्याचे फॅमिली त्याला टॉन्टिंग करत होते, त्याला म्हणत होते कावर्डिस, की तू भित्रा आहेस, अशा प्रकारचं टॉन्टिंग त्याची मजा घेऊन त्या ठिकाणी त्याला बोलत होते. Here, dear students, we are going to stop and we will meet soon in our next video. Till then, take care.